मित्रांनो, आता सध्या जिकडे पाहिलं तिकडे एकच गोष्ट ऐकायला मिळत आहे, इंडियाचं नाव भारत होईल, इंडियाचं नाव भारत होईल. आणि हे ऐकून माझ्या डोक्यात एक विचार येत आहे की भारताचं नाव तर पहिलेपासूनच भारत होतं ना. का मग आम्ही लहानपणीपासून मार प्रार्थनेत बोंबलत होतो भारत माता की जय, भारत माता की जय ते गलत होतं, की मग आम्ही जे प्रार्थनेत म्हणत होतो इंडिया इज माय कंट्री ते गलत होतं. आणि आता जर देशाचं नाव भारत होणार आहे तर पहिले काय होतं, आणि पहिले जर इंडिया नाव होतं तर मग लोक भारत का म्हणायचे. तर या साऱ्या झमेल्याची सुरुवात कुठून झाली आणि काय खरंच आपल्या देशाची सरकार आता आपल्या शहराच्या नावाप्रमाणेच देशाचं पण नाव बदलवणार आहे की काय, आणि काय आहे या देशाचं नाव व देशाच्या नावामागचा खरा इतिहास काय, या साऱ्या गोष्टीवर आज बोलणार आहोत आपण या व्हिडिओत. तर चला मग व्हिडिओ सुरू करू, पण त्याच्या पहिले चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, या वादाची सुरुवात झाली नुकत्याच पार पडलेल्या G20 मुळे. कारण यावेळेस G20चे आयोजन भारतात झाले आणि यावेळेस जेव्हा आपल्या देशाच्या सन्माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बाकी देशांच्या प्रेसिडेंटना जेवण्याचे आमंत्रण पत्र पाठवले, तेव्हा त्यावर प्रेसिडेंट ऑफ इंडिया याच्याऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत हे नाव दिसून पडले. आणि बस याच गोष्टीचा गोंधळ उडाला आणि हा मुद्दा ज्वालामुखीसारखा पेटून उठला की इंडियाचे नाव भारत होणार आहे. पुढे खूप साऱ्या नेत्यांनी आणि वेगवेगळ्या भागात सेलिब्रिटींनी सुद्धा यावर टीका टिप्पण्या केल्या. कुणी ठामपणे याच्या सोबत उभे राहिले तर कुणी याला राजनीतिक मुद्दा म्हणून घोषित केले. कुणाचे म्हणणे होते की इंडिया हे नाव आपल्याला ब्रिटिशांनी दिले म्हणून हे ब्रिटिश गुलामीचे प्रतीक आहे, तर कुणाचे म्हणणे होते की हे फक्त विरोधी पक्ष यांनी नुकत्याच बनवलेल्या इंडिया या गठबंधनामुळे झाले आहे आणि सरकार व BJP यांनीच हा मुद्दा उभा केला आहे. पण याचा परिणाम मात्र संपूर्ण देशांच्या लोकांवर झाला आणि देशाचे नाव भारत की इंडिया यावर 2 गट मात्र तयार झाले. पुढे यावर न्यूज मीडियाने न्यूज देऊन व डिबेट ठेवून याला सर्वात मोठा मुद्दा पण घोषित केले. याची चर्चा इतकी वाढली की 18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत लोकसभेत होणारे स्पेशल सेशन यासाठीच आयोजित केले आहे हे मत सुद्धा अनेकांनी ठेवले. पण मात्र याचा शेवट केला आपल्या देशाचे विदेश मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी. त्यांनी या सर्व मुद्द्याला अफवा म्हणून हाकलून लावले व इंडिया म्हणजेच भारत आहे हे स्पष्टपणे आपल्या संविधानात नमूद आहे असे लोकांना आठवण करून दिले आणि या मुद्द्याचा शेवट होताना दिसला. पण मात्र या सर्व मुद्द्यांनी काही प्रश्न आपल्या मनात सोडले, ते म्हणजे आपल्या देशाचं खरं नाव काय आहे व इंडिया व भारत हे 2 नाव कुठून आले व याचा मागचा इतिहास काय. तर मित्रांनो, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला इतिहास व हिंदू धर्मग्रंथ याचा अभ्यास करावा लागतो, कारण त्यामध्येच आपल्या देशाचे नाव भारत व इंडिया हे कसे झाले याचा उल्लेख दिसून येतो. जर भारत या नावाचा विचार केला तर याविषयी असे मानले जाते की हे नाव हस्तिनापूर इथल्या चक्रवर्ती सम्राट भरत यांच्यामुळे आपल्या देशाला मिळाले, कारण त्यांनी जो भूभाग जिंकला व त्यावर राज्य केले तो म्हणजे आजचा भारत. याचा उल्लेख आपल्याला महाभारतात मिळतो. त्यानंतर दुसरी भारत नावाची मान्यता आपल्याला ऋग्वेद यामध्ये दिसून येते, ज्यामध्ये उल्लेख मिळतो की आपल्या देशात सुरुवातीला भारत नावाची एक जनजाती अस्तित्वात होती व त्यामुळेच आपल्या देशाला भारत जनजाती किंवा भारत असे म्हणले गेले. याशिवाय भारत या नावाविषयी आपल्याला आणखी सुद्धा काही मान्यता दिसून येते व त्याचा उल्लेख आपल्याला विष्णू पुराण, वायू पुराण, अग्निपुराण, ब्रह्मांड पुराण यासारख्या हिंदू धर्मग्रंथामध्ये केलेला दिसतो. आणि जर इंडिया या नावाचा विचार केला तर सर्वप्रथम आपल्या डोक्यात एक विचार येते की हे नाव आपल्याला ब्रिटिशांनी दिले. पण इतिहास मात्र याविषयी काही वेगळंच सांगते, कारण जर आपण इंडिया या नावाच्या मुळापर्यंत गेलो तर ब्रिटिशांनी इंडिया हे नाव आपल्या देशाला दिले ही गोष्ट खोटी दिसून येते आणि काही वेगळंच दिसायला मिळते. आणि आपल्या लक्षात येते की इंडिया हे नाव सिंधू या नदीमुळे आपल्या देशाला मिळाले. याबद्दल इतिहासात उल्लेख मिळतो की 1516 ईसापूर्व फारसचा राजा डेरियस प्रथम याने सिंधू घाटी व त्या पलीकडचा प्रदेश जिंकून घेतला. हा प्रदेश मुख्यतः सिंधू नदी व त्याच्या आसपासचा होता व त्याला सिंधू घाटी प्रदेश असे म्हणले जायचे. पण फारसी लोक मात्र सचा उल्लेख हा करायचे, म्हणून त्यांनी सिंधूचे हिंदू करून टाकले. त्यामुळे सिंधू घाटी हे हिंदू घाटी झाली व इथे राहणारे आपण हिंदू झालो. आणि डेरियसने सर्वप्रथम सिंधूला हिंदू म्हटले याचा पुरावा आपल्याला डेरियस प्रथमच्या 500 ईसापूर्व मिळालेल्या मूर्तीवरून मिळतो. आता संपूर्ण जग आपल्याला हिंदू घाटीचे लोक म्हणून ओळखत होतेच. पुढे काही कालावधीनंतर हिंदू घाटी ऐवजी हिंदुस्थान असे म्हणणे सुरू झाले व आपल्या देशाला हिंदुस्थान हे नाव मिळाले. पण हा विषय इथं संपणार नव्हता, कारण अजून ग्रीस अलेक्झांडरची एंट्री मात्र होण्याचीच होती. जेव्हा अलेक्झांडर हा फारसला हरवून सिंधू घाटी जी हिंदू घाटी झाली होती त्याकडे वळला तर इथली प्रसन्नता बघून त्याने हा प्रदेश जिंकण्याचे ठरविले. पण त्याचा दुर्भाग्याने तो हे काम करू शकला नाही. पण मात्र एक काम तो इथून करून गेला, ते म्हणजे हिंदूचे हिंदू करणे. कारण अलेक्झांडर हा ग्रीस होता व ग्रीस लोक ह चा उच्चारच करत नव्हते. त्यांच्या नावामध्ये H हा सायलेंट ठेवत होते, त्यामुळे हिंदूचे हिंदू असे झाले.
व हिंदू नदी ही इंडस रिव्हर होऊन गेली आणि सर्व ग्रीस इतिहासकारांनी सुद्धा इंडस रिव्हर याचा उल्लेख केला. मग पुढे काही कालावधीनंतर इंडस या नदीवरूनच आपल्या देशाला इंडिया हे नाव सुद्धा मिळाले. मग यापुढे पुन्हा जेव्हा ब्रिटिश व इतर युरोपियांनी आपल्या देशाकडे येण्याचे ठरवले तेव्हा त्यांना हिंदुस्थान व भारत हे दोन नाव त्यांच्या भाषेत म्हणणे अवघड होते, म्हणून त्यांनी या दोन नावाच्या ऐवजी ग्रीस प्रमाणेच इंडिया हे नाव उपयोगात आणले व म्हणून इंडिया संपूर्ण जगभरात प्रसिद्ध होऊन गेली. तर मित्रांनो, हा होता इंडिया व भारत या दोन नावामागचा इतिहास. पण जर आपण विचार केला की आपल्या देशाचं नाव तरी काय, तर आपल्याला उत्तर मिळते इंडिया आणि भारत दोन्ही. कारण 1947 नंतर आपला स्वतंत्र भारत संविधानाने चालतो व त्या संविधानात स्पष्टपणे लिहिले आहे की इंडिया दॅट इज भारत आणि भारत म्हणजेच इंडिया. आणि याच संविधानाने आपल्याला हे स्वातंत्र्य पण दिले आहे की आपण आपल्या देशाला काय म्हणावे. बाकी सरकार इंडिया हे नाव नष्ट करेल की नाही हा लोकसभेचा मुद्दा आहे, पण तोपर्यंत इंडिया इज माय कंट्री अँड आय एम प्राऊड ऑफ दॅट. आणि भारत हा माझा देश आहे आणि याचा मला अभिमान आहे. बाकी आजच्या व्हिडिओत मित्रांनो एवढेच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच प्रकारच्या मराठी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा. भेटू पुढच्या व्हिडिओत.